हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 24 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि असं काही घडलंय जे पाहून तुम्हाला खूप मजा येईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आपला कान्हा सरकारविरुद्ध एकानंतर एक पुरावे गोळा करतोय. सगळ्यात आधी तर डॉक्टर कदमने कान्हाची मदत करायचं ठरवलंय. कान्हाच्या बाजूने ते साक्ष देणार आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की किरण आणि जान्हवीला ज्या सरकारच्या माणसाने किडनॅप केलं होतं आणि कबीरबद्दल सगळी माहिती विचारून घेतली होती, त्या माणसापर्यंत कान्हा आणि किरण पोहोचलेत. सगळ्यात आधी त्यांनी सचिनला पकडलं, सचिनला धुतला. मग त्यानंतर त्यांना समीरबद्दल कळालं, तो सरकारचा किडनॅप करणारा माणूस. मग या समीरला पकडलं, त्या समीरची सुद्धा चांगलीच धुलाई केली. आणि आता राघव कामतच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी हे सगळे पुरावे कान्हा सखीसमोर मांडणारे आणि सरकारचं सत्य सखीसमोर आणणारे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि जान्हवी रूममध्ये असतात. जान्हवी सखी आणि कान्हाचा मोरपंख कुठेतरी लपून येते. सखी विचारते, कुठे आमचा मोरपंख? जान्हवी म्हणते, फेकून दिला. तूच तर म्हणालीस की फेकून दे, म्हणून फेकून दिला. सखीला जबर धक्काच बसतो. सखी विचारते, ए जानू, हे काय केलंस तू? मोरपंख फेकून दिला? अगं, तो फक्त साधा मोरपंख नव्हता. कान्हा आणि माझ्या नात्यातली ती सीमारेषा होती. आमच्या दोघातल्या प्रेमळ नाजूक नात्याचं प्रतीक होतं ते. आम्ही दोघांनी एकमेकांना जो वेळ दिला होता, आमचं नातं फुलण्यासाठी, प्रेम फुलण्यासाठी, त्याचं प्रतीक होतं ते. आणि तू ते फेकून दिलं. अगं, माणूस रागारागात कधी बोलून जातो, फेकून दे, मला नाही गरज आहे, मला नाही आवडत, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. मूर्ख आहेस तू, मूर्ख. मला आहे ना तुझा इतका राग येतोय. आणि हे ऐकून जान्हवी मात्र खुश होत असते. सखी रडूच लागते आणि म्हणते, मूर्ख आहेस तू, हे का केलंस तू? का फेकून दिला? तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मोरपंख होता. माझ्या भावना होत्या त्याच्याबरोबर जोडलेल्या. कान्हाची आठवण होती ती. कान्हा जरी माझ्यापासून दूर असेल ना, तरी तो मोरपंख पाहून कान्हा माझ्या जवळ आहे असं मला वाटतं. आणि तू हे खूप चुकीचं आहे. तुला कळत नाही का गं, माणूस काय बोलतंय, त्याचा अर्थ काय आहे? काही पण करतेस, मूर्ख कुठली. जान्हवी ही चांगली चिडते आणि म्हणते, ए, मला कशाला मूर्ख बोलतेस ग? तू म्हणाली म्हणून मी केलं ना. सखी म्हणते, गप्प बस, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. जान्हवी म्हणते, ठीक आहे, ऐकून घेऊ नको, चल माझ्याबरोबर. असं म्हणून जान्हवी सखीचा हात पकडते आणि तिला तिच्या ड्रेसिंग टेबलजवळ घेऊन येते. आणि तेथेच जान्हवीने हा मोरपंख लपवून ठेवलेला असतो. सखीला समजतं जान्हवी तिची चेष्टा करत होती. सखी गप्प बसते. हा मोरपंख पाहून तिला खूप आनंद होतो. आता जान्हवी तिला प्रश्न विचारते, तू तर म्हणत होतीस की कान्हा आणि माझ्यामध्ये काहीच नातं नाहीये, मग तू या मोरपंख तुझ्यापासून दूर गेला म्हणून एवढी अस्वस्थ का झाली होती? सखी खूप इमोशनल होते. आणि आता जान्हवीला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न तिला पडतो. तर इकडे डॉक्टर कदमने चक्क स्वतःच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. कान्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर कदम, हे काय करताय तुम्ही? डॉक्टर कदम चिडून म्हणतात, मी सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात जाणं म्हणजे मृत्यू. आणि तिच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतःलाच गोळी मारून घेतो आणि मरतो. कान्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण बसून बोलूया ना, ऐकून घ्या माझं. तेवढ्यात कान्हाला या डॉक्टर कदमचा मोबाईल दिसतो, ज्यावर त्याच्या फॅमिलीचा फोटो असतो. आणि कान्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर, ही पहा तुमची फॅमिली, किती छान गोड फॅमिली तुमची. आणि जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या फॅमिलीचं काय होईल याचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. डॉक्टर कदम आपल्या फॅमिली फोटोकडे पाहतो, खूप इमोशनल होतो, डोळे बंद करतो. कान्हा ही संधी साधतो आणि डॉक्टर कदमच्या हातातून ही बंदूक काढून घेतो आणि डॉक्टर कदमला समजवण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्ही काय करताय? डॉक्टर आहात ना तुम्ही, मग बंदूक कसं काय ठेवता तुमच्याजवळ? तर डॉक्टर कदम म्हणतो, सरकारच्या भीतीने. ती सरकार आहे ना खूप डेंजरस बाई आहे, ती काहीही करू शकते. मला माझ्या जीवाची काळजी नाही हो, माझ्या कुटुंबाची काळजी आहे. मी जर काही चुकीचं केलं ना तर ती माझ्या कुटुंबाला संपवेल, म्हणून मी घाबरतो. कान्हा डॉक्टर कदमला शांत करतो, समजावून सांगतो, डॉक्टर कदम, मला मान्य आहे, माणूस हा फक्त आपल्या कुटुंबासाठी जगत असतो आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण काळजी करू नका, आजपासून तुमचं कुटुंब माझं कुटुंब. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझी आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे हे हत्यार आहे ना, बंदूक, हे काहीच नाही आहे. सगळ्यात मोठं हत्यार असतं हिम्मत.
आणि सरकारसारखी जी माणसं असतात ना, ती इतका माच का करतात, त्यांची इतकी शक्ती का वाढत जाते, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मनातील भीती. आपण त्यांना जेवढं जास्त घाबरतो ते आपल्याला तेवढं जास्त घाबरवतात. त्यामुळे ज्या दिवशी आपण त्यांच्या विरुद्ध उभं राहतो त्या दिवशी ते घाबरायला सुरुवात करतात. आणि आता चॉईस तुमची आहे. तुम्हाला आयुष्यभर असं घाबरून घाबरून जगायचं आहे का मग सरकारविरुद्ध माझी साथ देऊन तुम्हाला सरकारची ही भीती कायमची संपवायची आहे. मी तर सरकारला उद्ध्वस्त करून राहणारच असं म्हणून कान्हा जाऊ लागतो. तेवढ्यात डॉक्टर कदम म्हणतो, थांबा, मी तुम्हाला सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी मदत करायला तयार आहे. हे ऐकून कान्हा खूप खुश होतो. आणि इकडे सखी इमोशनल होते आणि जान्हवीला सांगते, जान्हवी, मी आयुष्यभर एकाच गोष्टीसाठी तरसले आणि ते म्हणजे माझ्या आईचं प्रेम. आणि साईबाबांनी माझ्या जोडीत दोन्ही सुखं टाकली. आईचं प्रेम तर दिलं, पण आयुष्याचा जोडीदारसुद्धा दिला. मी खूप खुश होते, साईबाबांचे आभार मानत होते. पण आज हे दोन्ही सुखच एकमेकांविरुद्ध लढताय. माझं एक सुख दुसऱ्या सुखाला घेण्याचा प्रयत्न करतंय. हे का होतंय ना तेच मला कळत नाहीये. आणि तुम्ही सगळे त्या कान्हावर विश्वास ठेवताय. कान्हा जे बोलतो, तुम्हाला जे दाखवतो, तुम्ही फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवतात. तेवढ्यात जान्हवी म्हणते, सखे, मग तू वेगळं काय करतेय? तू सुद्धा त्याच्यावरच विश्वास ठेवते ना, जे तुझी आई बोलते, तुझी आई तुला दाखवते. सखी चिडून म्हणते, जानू. तर जान्हवी म्हणते, गप्प बसायचं, माझं बोलून अजून झालेलं नाहीये, मला बोलू दे. आणि माझं बोलून झाल्यानंतर तुला माझ्याशी भांडायचं तर भांड, माझ्याशी संबंध तोडायचे तर तोड. मी नाही घाबरत. माझं असंच आहे, मी जे काही त्या तोंडावर स्पष्ट बोलते, असं मनात ठेवायची सवय नाही आहे मला. सखीची बोलतीच बंद होते. आणि मग जान्हवी तिला समजावून सांगते, सखे, तू कबीरवर शंका घेतली, तू त्याच्यावर आरोप लावला की त्याने तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले. पण तुला सुद्धा मनात कुठेतरी माहिती आहे की कबीर असं कधीच करू शकत नाही. अगं, तो तर तुझा एक आवाज ऐकण्यासाठी जीवाचं रान करतो. तुझा विश्वास बसत नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता फोन करून पहा त्याला. आणि आजपर्यंत अशा किती वेळेस घटना घडल्या जेव्हा तुझा जीव धोक्यात होता आणि कबीर तेथे आला नसता तर तू तेव्हाच ढगात गेली असती. पण कबीरने तुला वाचवलं. आणि असा मुलगा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करेल, तुला खरंच असं वाटतंय का? सखीला आठवतं, जेव्हा कान्हा आणि तिची पहिली भेट झाली होती तेव्हा कान्हानेच तिचा जीव वाचवला होता. मग जेव्हा ते एका बिझनेसमॅनने सखीला लग्नाच्या आधी किडनॅप केलं होतं तेव्हा कान्हानेच तिची अब्रू वाचवली होती, तिचा जीव वाचवला होता. सखी हे सगळं आठवत असते. जान्हवी म्हणते, नको मला काही सांगू, तुझं उत्तर तुलाच मिळालंय. सखी खूप दुःखी होते आणि म्हणते, जानू, खरं बोलतेस तू. आजपर्यंत कान्हाने अनेकदा माझा जीव वाचवलाय, पण आता तो जे माझ्या आईविरुद्ध करतोय ना, ते मला बिलकुल पटत नाहीये. आणि या घरात जी आहे तीच माझी खरी आई आहे, तीच तेजस्विनी कामत आहे. जान्हवी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, सखे, कदाचित तुला माहीत नसेल, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी मला आणि किरणला एका माणसाने किडनॅप केलं होतं. आणि आता कबीर आणि किरण त्याच माणसाला शोधताय. त्यांना सरकारविरुद्ध पुरावे शोधून काढायचे आहेत. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. सखी विचारते, सांग मला, ते कोणते पुरावे शोधणार आहेत? जान्हवी चांगलीच घाबरते की सखीला हे सगळं सांगायचं नाहीये. ती सखीपासून दूर जाते. पण सखी तिला म्हणते, जानू, खरं खरं सांगायचं मला, तुला माझी शपथ आहे. त्यामुळे जान्हवीचा नाईलाज होतो आणि जान्हवी सखीला सगळं सत्य सांगून टाकते की कान्हा सगळ्यात आधी त्या सचिनला शोधणार आहे, कारण सचिननेच सरकारच्या त्या माणसाची मदत केली होती. आणि मग त्या माणसाला शोधणार ज्याने मला आणि किरणला किडनॅप केलं. कान्हा हा सरकारविरुद्ध सगळे पुरावे शोधतोय. सखी खूप चिडते आणि म्हणते, कान्हाचे हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरणार आहे, कारण मला माहिती आहे या घरात जी आहे ती सरकार नाही आहे, तर ती माझी खरी आई तेजस्विनी कामत आहे. जान्हवी चिडून म्हणते, कळेल, लवकरच कळेल तुला. असं म्हणून जान्हवी तेथून निघून जाते. सखीला काय करावं ते कळतच नाही. आणि इकडे कान्हा आणि किरण चहाच्या टपरीवर चहा पित असतात. कान्हा हा किरणला सांगतो, डॉक्टर कदम आपली मदत करायला तयार झाले आहेत. किरणला खूप आनंद होतो. किरण म्हणतो, खूप छान बातमी दिलीस तू. तर कान्हा म्हणतो, तू मला चांगली बातमी कधी देणार आहे? त्या सचिनचा शोध कधी लागणार आहे? नाहीतर तुझा शोध जान्हवीला लागणार नाही. किरण म्हणतो, अरे मित्रा, काय बोलतोयस? आणि तेवढ्यात कान्हाला एका माणसाचा कॉल येतो. कान्हा फोन उचलतो. तर हा माणूस म्हणतो, मी तुमचा सारथी बोलतोय. कान्हा विचारतो, काय? तर हा माणूस म्हणतो, तुम्ही पेपरमध्ये ॲड दिली ना, तुम्ही सचिनला शोधताय.
सचिन माझ्या समोर उभा आहे. कान्हा आणि किरणला धक्काच बसतो. हे दोघे विचारतात कोठे, तर हा माणूस विचारतो पैसे कसे द्याल ते सांगा. किरण म्हणतो कॅश ड्यू कॅश. हा माणूस म्हणतो ठीक आहे मग, झिगझॅग बारला येऊन जा. तुमचा सचिन येथे एका मुलीशी गुलुगुलू करतोय. कान्हा आणि किरण खूप खुश होतात आणि या झिगझॅग बारला जायला निघतात. इकडे सरकारच्या घरी सगळे जेवणाला बसतात, पण गौतम काका आलेला नसतो. सखी त्याच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहते आणि वेदूला विचारते, वेदू गौतम काका नाही आला जेवायला? तर वेदू सांगते त्यांनी सांगितलंय की त्यांना भूक नाहीये. सरकारला खूप राग येतो की सखीने त्याच्याशी संबंध तोडले, तरीसुद्धा सखीला त्या गौतमचा पुळका आलाय. आणि सखी म्हणते जा गौतम काकाचं ताट त्याच्या रूममध्ये नेऊन दे आणि त्याला सांग जेवणावर असा राग काढू नकोस. वेदू म्हणते ओ बाप्पा मला कशाला सांगताय, तुम्ही जाऊन सांगा ना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. सखी काही बोलणार इतक्यात सरकार चिडून म्हणते वेदू बाळा जेवढं सांगितलं ना तेवढंच काम करायचं, जास्त नाही बोलायचं, कशाला तिला फुकटचे सल्ले देतेस. वेदू गप्प बसते. नंदा सखीला विचारते काय ग सखे, तुझ्याकडे भेटायला ती एक नाजूकशी पोरगी आलती ती कोण होती? सखी सांगते ती होय, ती जानू होती आजी, माझी मैत्रीण जान्हवी, खूप छान होती. तर सरकार विचारते जान्हवीने किरणला माफ केलं का? सखी सांगते हो केलंय. सरकार म्हणते खूप छान, चांगलं झालंय. मग सखी ही सरकारला सांगते पण आई आज मला एक वेगळीच गोष्ट कळली. सरकार विचारते कोणती? सखी सांगते अक्षय तृतीयेच्या दिवशी जान्हवी आणि किरणला एका माणसाने किडनॅप केलं होतं. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकारला भीती वाटते. याचा अर्थ कबीर त्या माणसाला शोधत असेल आणि माझ्या माणसापर्यंत जर कबीर पोहोचला तर माझं काही खरं नाही. सरकार म्हणते मला आहे ना मळमळल्यासारखं होतंय, आलीच मी, असं म्हणून सरकार तेथून निघून जाते. सखीला कळतच नाही की अचानक आईला काय झालं. इकडे सचिन हा एका मुलीबरोबर पबमध्ये डान्स करत असतो आणि त्या मुलीला म्हणतो अजून किती दिवस तू मला असंच झुलवणार आहे, आज मला तुझ्याकडून किस पाहिजे. आणि ही मुलगी म्हणते ठीक आहे बाबू, आज मी तुला किस देते. आणि ही मुलगी चक्क या सचिनला किस करणार. ती सचिनला म्हणते डोळे बंद कर. सचिन डोळे बंद करतो आणि ही मुलगी त्याला खरोखर किस देत असते. त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचतो आणि या मुलीला म्हणतं निघितून. ती मुलगी तेथून निघून जाते आणि या सचिनचे डोळे बंदच असतात. कान्हा त्याच्या समोर उभा असतो. सचिन म्हणतो काय झालं, किती वाट पाहायला होतीस अजून, दे ना किस. कान्हा म्हणतो देतो ना. हे ऐकून सचिन घाबरून डोळे उघडतो. कान्हाला पाहून तो खूप घाबरतो आणि कान्हा त्याच्या सनसनीत मुस्काटात मारतो आणि त्याला जाब विचारतो तुला नोकरी दिली, तुला पगार वाढवून दिला, पण शेवटी तुला शेणच खायचंय, तरी मी तरी काय करणार. सचिन घाबरून पळून जाऊ लागतो तर किरण त्या बाजूने येतो आणि त्याला पकडतो आणि कान्हा हा सचिनला जाब विचारतो आज असा तुला पळून जाऊ देणार नाही, आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सचिन खूप घाबरतो, हात जोडून म्हणतो देतो ना सर, देतो ना, मला मारू नका, काही करू नका. कान्हा म्हणतो मग ज्या माणसाला तू मदत केली होती तो सरकारचा माणूस होता, त्याचा पत्ता मला द्यायचा, नाव काय त्याचं? सचिन सांगतो समीर. कान्हा विचारतो कोठे राहतो ते सांग. तेवढ्यात किरण म्हणतो आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको, तो जेथे आहे ना तेथे एक रेल्वे स्टेशन आहे, हे सुद्धा मला माहिती आहे, त्यामुळे जर खोटं बोलला तर तुझा आणखीन एक फोटो उद्याच्या पेपरमध्ये येईल. सचिन विचारतो कोणता फोटो? कान्हा म्हणतो दाखव त्याला. किरण त्याला हा फोटो दाखवतो तर हा तो फोटो असतो जेव्हा ही मुलगी सचिनला किस करत असते. हा फोटो पाहून सचिन चांगलाच घाबरतो. कान्हा म्हणतो आता हा फोटो आहे ना आम्ही न्यूजपेपरमध्ये देतो, न्यूज चॅनलवाल्यांना देतो, मग तुझी चांगलीच पब्लिसिटी होईल. काय भारी वाटेल ना. सचिन खूप घाबरतो तर लगेचच किरण म्हणतो अरे त्याला कशाला द्यायची, आपण आहे ना एक काम करूया, आपण न्यूजपेपरवाल्यांना देण्यापेक्षा सोशल मीडियावर टाकूया, तसंही सोशल मीडियावर लवकर व्हायरल होतं, मग या सचिनला कोठे नोकरी मिळते ना ते आपण पाहूच. सचिन घाबरून म्हणतो नाही साहेब, प्लीज प्लीज असं करू नका, एवढं करण्याची गरज नाहीये, मी तुम्हाला सांगतो ना समीर कोठे. किरण म्हणतो बोल लवकर. आणि मग हा सचिन सांगतो दादर रेल्वे स्टेशनच्या जवळच एक जुनी पडलेली मिल आहे, त्या मिलच्या मागेच त्याचं गोडाऊन, तेथेच येतो. किरण आणि कान्हा खूप खुश होतात. इकडे सरकार तिच्या रूममध्ये येते आणि समीरला कॉल करून सांगते आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हायचं. समीर विचारतो पण का? सरकार सांगते तो कबीर तुझ्या मागावर आहे, लवकर दिसायचं नाही,
पाताळात गेला तर चांगलंच, असं म्हणून सरकार फोन कट करते. समीर पळून जायचा विचार करणार याआधीच तेथे लाईट जाते आणि आपला हिरो कान्हा तेथे पोहोचलेला असतो. फ्रेंड्स, खरंच कान्हा हा हिरोगिरीच करतोय. त्याच्या मागचं ते बॅकग्राऊंड म्युझिक, त्याची ती स्टाईल, हे सगळंच लय भारी आहे. कान्हा हा चक्क एक माचीसची काडी पेटवतो, स्वतःच्या चेहऱ्याजवळ पकडतो. समीर घाबरून विचारतो, ए कोण आहेस रे तू? आणि कबीर एकदम स्टाईलमध्ये बोलतो, कबीर, कबीर किर्लोस्कर. हे ऐकून हा समीर खूप घाबरतो. पण आता कान्हाची घाबरायची वेळ असते. तो चक्क बंदूक बाहेर काढतो आणि म्हणतो, ए कबीर किर्लोस्कर, जास्त देडशाना बनू नको, माझ्याकडे गन आहे, पाहिलंस का? कान्हा हा चांगलाच घाबरतो आणि मग समीर चक्क एकानंतर एक गोळ्या कान्हावर चालू लागतो. ढिशक्याव. कान्हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ढिशक्याव असं करत करत या बंदुकीत जेवढ्या गोळ्या आहेत तेवढ्या सगळ्या गोळ्या तो कान्हावर चालवतो. परंतु अंधार असल्यामुळे कान्हाला एकही गोळी लागत नाही. त्याचा निशाणा काही नीट लागत नाही. कान्हा हा लगेच लाईट लावतो, पुढे येतो. समीर खूप घाबरलेला असतो. कान्हा पुढे पुढे येत असतो. समीर म्हणतो, ए पुढे यायचं नाही, मागे जा, बंदुकीतली गोळी चालेल बरं का? कान्हा म्हणतो, चालव ना. आणि हा समीर पुन्हा एक गोळी चालवतो, पण बंदुकीतल्या गोळ्या संपलेल्या असतात. आणि कान्हा त्याला म्हणतो, कसं आहे ना, जोपर्यंत श्वास सुरू तोपर्यंत माणूस जिवंत, आणि श्वास किती हे सुद्धा ठरलेलं आहे. देवाने जेवढे श्वास दिले तेवढंच आपण जगू शकतो. तसंच बंदुकीत जेवढ्या गोळ्या भरल्या तेवढ्याच गोळ्या आपण चालू शकतो. अरे मूर्ख माणसा, 6 गोळ्या होत्या, 6च्या 6 चालून टाकल्या, एक पण मला लागली नाही. काय निशाणा आहे तुझा? पण माझा निशाणा आहे ना एकदम परफेक्ट आहे, असं म्हणून कान्हा एक जोरदार थोबाडीत मारतो या समीरच्या. समीर खालीच जाऊन पडतो. कान्हाचं हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्याची थोबाडीत खूप डेंजर लागते असंच वाटतंय. आणि हा समीर जागच्या जागी हलून गेलेला असतो. इकडे नंदा ही सरकारला आणखीनच घाबरून देते. तिला समजावून सांगते, तो कबीर तुझ्या मागावर आहे, तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करतोय, आता तुझं काही खरं नाही. ऐकलंस ना, तू ज्या माणसाला किडनॅप करायला सांगितलं त्या माणसाला सुद्धा शोधतोय तो. आणि जर त्याने सगळे पुरावे शोधले ना, तर ही सगळी प्रॉपर्टी, हा तुझा तोरा, हा तुझा माज सगळा जाईल, एवढं लक्षात ठेव. सरकार खूप चिडते आणि म्हणते, तो कान्हा आहे ना माझा केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. तर नंदा म्हणते, ठीक आहे, तो नाही करू शकत, पण ती एवढीशी सखी तर करू शकते ना. अरे ती दिसायला लहान पण मूर्ती महान आहे, डेंजर पोरगी आहे ती. तुला असं वाटत असेल की तिने कबीरशी सगळे संबंध तोडले, पण जेव्हा कबीर तुरुंगात होता तेव्हा त्याच्यासाठी प्रेमाने डबा कोण घेऊन गेली होती? तीच घेऊन गेली होती. आज त्या गौतमशी तिने सगळे संबंध तोडले, पण जेवणाच्या वेळेस त्याने जेवण केलं नाही तर पुळका सुद्धा कोणाला आला होता? तिलाच आला होता. त्यामुळे त्या पोरीवर विश्वास ठेवू नको. ती पोरगी काय साधी भोळी नाहीये. आणि उद्या जर ती पोरगी म्हणाली की आई हे सगळं माझं आहे, माझं मला परत कर, मला माझी सगळी प्रॉपर्टी परत हवी आहे, तर मग तू काय करशील? हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. नंदा तिला सांगते, उगाच त्या पोरीवर विश्वास ठेवू नको. ती पोरगी काय करेल ना, तुला कधी बाजारात विकून येईल, तुझं तुलाच कळायचं नाही, असं म्हणून नंदा तेथून निघून जाते. सरकारला खूप टेन्शन येतं. सरकार विचार करते, खरं बोलती म्हातारी, खरं बोलतीये. ती सखी कधी बदलेल ना सांगता येत नाही. शेवटी ती सुद्धा त्या तेजस्विनीचीच पोरगी. आता खूप झालं, ही लुटूपुटूची भांडणं, ही लुटूपुटूची लढाई खूप झाली. आता युद्ध पुकारावं लागणारे. एकच घाव आणि 2 तुकडे. आता सखी मेलीच पाहिजे, असा विचार, असा ठाम निर्धार सरकार करते. म्हणजे सरकारने आता खूप मोठा प्लॅन बनवला आहे. आणि इकडे आपल्या कान्हाने या समीरला चक्क खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. आणि तो समीरला जाब विचारतो, बोल, तूच सरकारचा माणूस आहे ना, तू सरकारसाठीच काम करतोस ना? तर हा समीर एकदम माजात बोलतो, हो करतो मी सरकारसाठी काम, काय करणार आहेस तू? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, मी कुठे काय करणार आहे, करायचंय तुला. तुला आता माफीचा साक्षीदार बनायचंय आणि सरकारचं सगळं सत्य सांगायचंय. समीर एकदम माजात म्हणतो, नाही सांगणार, जा, माझा जीव जरी घेतला ना तरी मी नाही सांगणार, तुला काय करायचं ते करून घे. कान्हा म्हणतो, असं आहे का, चल ठीक आहे. आणि कान्हा शिट्टी वाजवतो आणि मग एंट्री होते आपल्या ड्रिल मॅनची. जसा स्पायडरमॅन, जसा सुपरमॅन, तसा आपला ड्रिल मॅन. फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल
जेव्हा या समीरने जान्हवी आणि किरणला किडनॅप केलं होतं तेव्हा त्याने अशीच ड्रिल मशीनची भीती दाखवून किरणकडून सगळं वधून घेतलं होतं. आणि आज किरणची वेळ आहे. किरण बदला घेणार आहे. किरण चक्क खांद्यावर असं ड्रिल मशीन ठेवून समोर येतो आणि त्याला पाहून हा समीर चांगलाच टरकतो. आत्तापर्यंत माझा जीव घेतला तरी मी घाबरत नाही असं बोलणारा समीर चांगलाच घाबरतो. किरण त्याच्या जवळ येत असतो आणि तो म्हणतो, काय करतोयस? दूर हो, दूर हो, काय न करू नको रे मला. किरण म्हणतो, असं कसं? त्या दिवशी माझ्या जान्हवीच्या जवळ हे ड्रिल मशीन नेलं होतं ना, आता मी काय करतो ते. आणि कान्हा म्हणतो, अरे त्याला ड्रिलिंग करण्याची आवड आहे रे, करू दे त्याला, मजा येईल तुला पण, करून घे. हा समीर चांगलाच घाबरतो आणि किरण हळूहळू त्याच्या डोळ्याजवळ, मग त्याच्या छातीजवळ, मग त्याच्या पोटाजवळ आणि नंतर त्याच्या पायातच हे ड्रिल मशीन घुसवणार. इतक्यात समीर म्हणतो, सांगतो, थांबा सांगतो. आणि मग कान्हा चक्क त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि म्हणतो, थांब, आधी मला याची कॉल हिस्ट्री चेक करू दे. कान्हा चेक करतो तर यामध्ये सरकारचा कॉल असतो. कान्हा विचारतो, अरे वा, सरकारचा कॉल, काय म्हणाली सरकार? तर समीर सांगतो, अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं होतं. कान्हा म्हणतो, ठीक आहे ना, आता तुझी मालकीण येते तिचं ऐक, तू अंडरग्राऊंड हो, पण आधी माफीचा साक्षीदार हो आणि मग अंडरग्राऊंड हो. पण समीर काहीच बोलत नाही. किरण चिडून म्हणतो, कान्हा याला काही कळत नाही वाटतं, थांब, मी ना याला 2-3 भोकं पाडतो, मगच त्याला कळेल. आणि किरण हा चक्क त्याला ड्रिल मशीनने ड्रिल करू लागतो. समीर चांगलाच घाबरतो. कान्हा म्हणतो, अरे थांब रे किरण, एवढं मोठं करायची गरज नाहीये, प्रत्येकाची काहीतरी कमजोरी असते, याची सुद्धा आहे. असं म्हणून लगेचच कान्हा त्याच्या मोबाईलचं बॅक कव्हर दाखवतो आणि त्यात एक म्हाताऱ्या आजीबाईचा फोटो असतो. कान्हा या समीरला विचारतो, कोण आहे ह्या? तर समीर सांगतो, आजी आहे माझी, तिनेच मला लहानचं मोठं केलंय. कान्हा विचारतो, मग तुझे आजोबा? समीर सांगतो, ते नाहीयेत, देवाघरी गेलेत. कान्हा म्हणतो, सॉरी. आणि किरणला म्हणतो, किरण तुला असं वाटत नाही का रे, या आजींना आजोबांची खूप आठवण येत असेल आणि 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांपासून दूर ठेवायचं नसतं. आपण काय करूया, याच्या आजीला आहे ना याच्या आजोबांजवळ पाठवूया. हे ऐकून समीर खूप चिडतो आणि म्हणतो, माझ्या आजीला काही केलं ना तर तुमच्या दोघांना मारून टाकेल, एवढं लक्षात ठेव. कान्हा त्याचं पॉकेट बाहेर काढतो, त्यात आधार कार्ड असतं. कान्हा म्हणतो, पाय, याच्या घरचा पत्तासुद्धा सापडला, चल आता याच्या घरी जाऊया आणि याच्या आजीला भेटून येऊया. समीर म्हणतो, नाही, असं काही करू नका, तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. कान्हा म्हणतो, आता कसं शहाण्या मुलासारखं बोलतोय, चल आता मी जे म्हणेल ना ते करायला तयार व्हायचं. आता एक काम करायचं, तू येथेच राहायचं, येथे जोपर्यंत मी सांगत नाही की साक्ष द्यायला ये तोपर्यंत येथेच गुपचूप थांबायचं. आणि त्यानंतर तुझ्या घराबाहेर तुझ्या आजीजवळ आमची 2 माणसं असतील. जर तू आम्हाला धोका दिला, आमचा विश्वासघात केला, तर आजी आजोबाजवळ जाईल आणि मग त्यानंतर तू सुद्धा त्यांना भेटायला जाशील. टेन्शन घेऊ नको, तुझं तिकीट, तुझ्या आजीचं तिकीट मी करून देतो. समीर चांगलाच घाबरतो. कान्हा म्हणतो, किरण काळजी घ्यायची. कान्हा निघून जातो आणि किरण याच्याकडे रागारागाने पाहत असतो. किरण आधीच चिडलाय, कारण त्याच्या जान्हवीला या समीरने त्या ड्रिल मशीनचा धाक दाखवला होता. ती खूप घाबरली होती. आणि इकडे सखी ही वॉशरूममधून बाहेर येते आणि आरशात स्वतःला पाहताच तिला ते मोरपंख दिसतं. हे मोरपंख पाहून तिला कान्हाची आठवण येते. मग जान्हवी काय म्हणाली होती हे तिला आठवतं. जर तुझ्यात आणि कान्हात कोणचं नातंच नाहीये, मग तू हे मोरपंख का जपून ठेवलंय, याचा एवढा विचार का करतेस? तेवढ्यात सखीला आठवतं की कान्हाने मला एक गिफ्ट दिलं होतं. बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. सखी कपाटातून सन्हा नावाचा हा कुर्ता बाहेर काढते आणि या कुर्त्याला छातीशी कवटाळते, जवळ घेते, त्याच्यावर प्रेम करते, जसं काय हाच कान्हा आहे. सखी खूप इमोशनल होते. तिला कान्हाची आठवण येत असते. पण कान्हाने जे काही केलंय त्यानंतर त्याला भेटायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. आणि सखी कान्हाला फोन करण्याचा विचार करते, पण नंतर ती त्याला फोन काही करत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कान्हा आणि सखी या दोघांमध्ये जितकं प्रेम आहे ना, ते प्रेम आता लवकरच आपला रंग दाखवणार आहे. आणि कान्हा हा सरकारला एक्सपोज करून सखीचं प्रेम जिंकणार यात शंका नाही. कान्हाकडे आता एक नाही तर 2 मोठे मोठे पुरावे सापडले आहेत. मग कान्हा या पुराव्यांचं काय करणार, तो सरकारला कसं एक्सपोज करणार,
हे पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राघव कामतच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सरकारने खीर बनवलेली असेल. नंदा म्हणेल, अरे वा, खीर बनवली आहे, दे बरं मला. आणि ती खीर खाणार इतक्यात तिला दिसेल किचनमध्ये एक बाटली पडली आहे. नंदा विचारेल, ही बाटली कसली आहे? तर सरकार तिला सांगेल, यामध्ये मी विष मिसळलंय आणि आज सखीचा जीव जाणार. ती तिच्या बाबांकडे राघव कामतकडे जाणार. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसेल आणि मग नंदा ही सरकारला सांगणार, तुझा हा प्लॅन खरंच खूप भारी आहे. थोड्या वेळानंतर राघव कामतचं वर्षश्राद्ध सुरू होईल आणि सरकार सखीला इमोशनल करून ही विषारी खीर खायला सांगणार. पण तेवढ्यात कान्हा तेथे येईल आणि म्हणेल, थांबा बेबी सरकार, आज मी पुराव्यानिशी या सरकारला एक्सपोज करणार आहे. आणि त्याच वेळेस डॉक्टर कदम तेथे येतील आणि सरकारचं सत्य सांगतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.